या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। गेल्या 3 दिवसांपासून आपण सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होतो। आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरातील 26 प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या माध्यमातून नागरिकांनी अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी यासह गटारी, उद्योग व्यवसाय नसणे, परिणामी बेरोजगारी या प्रश्नांचा भडीमार केला। त्यामुळे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना 3 दिवसातील घडामोडींचा अहवाल देणार आहोत। शिवाय सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पिण्याच्या पाण्याचा तसेच तरुणांना नोकरी, बेरोजगारांना रोजगार देण्याबरोबरच महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची मागणी करणार असून पिण्याच्या पाण्याचा आणि तरुणांना नोकरी हा प्रश्न सोडवण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी बाळे येथील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या SP हॉल्ट या फार्म हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। सोलापूर महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे। रोजगाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो। ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे। या प्रश्नाला म्हणावी तशी गती मिळालेली दिसत नाही। याच प्रमुख मुद्द्यांवर येणारी महानगरपालिका आपण स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरात MIMचे एकूण 9 नगरसेवक असून 6 नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात आले आहेत। उर्वरित 3 नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाच्या घरी आपण सदिच्छा भेट दिली आहे। उर्वरित दोघांशीही संपर्क सुरू आहे। सोलापूरचे चित्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदलताना दिसेल। अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून अर्थमंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे निधी देताना अजितदादा निश्चितच राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचा विचार करतील असेही बनसोडे म्हणाले। सोलापुरात नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही म्हणून सोलापुरातील तरुण मोठ्या प्रमाणावर पुण्यात हिंजवडीमध्ये नोकरी करत आहेत। इतक्या वर्षात सोलापूरकरांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे होते, परंतु त्याकडे राजकारणी मंडळींनी फारसे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही। सोलापूर हे IT हब होणे गरजेचे आहे। कारखान्यांमध्ये सुद्धा तरुणांना नोकरी मिळणे आवश्यक होते, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलेले नाही। सोलापूर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे। अनेक वर्षांपासून त्यांना पदोन्नती दिलेली नाही। रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असल्याचे अण्णा बनसोडे म्हणाले। सोलापूर शहरामध्ये नेमकी कोणती कामे केली पाहिजेत, कोणत्या पद्धतीने सोलापूरचा विकास झाला पाहिजे याबाबत चर्चा झाल्यानंतरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपणास सोलापूरचे सहसंपर्क मंत्री म्हणून नेमले आहे। संपूर्ण राज्यातील 22 महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे। जवळपास 8 ते 9 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाही। त्यामुळे प्रशासक असल्यानंतर म्हणावा तसा विकास होत नाही। त्यासाठी स्थानिक जनता किंवा नगरसेवकच असणे गरजेचे असते। प्रभागातील अडचणी या लोकप्रतिनिधींनाच माहिती असतात, कारण ते प्रशासकीय पातळीवर काम करत असतात। त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर निवडून येणारा लोकप्रतिनिधी आपापल्या भागाचा विकास करू शकतो असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, नूतन गायकवाड, चित्रा कदम, प्रमोद भोसले, वैभव गंगणे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।